पतीच्या दोन्ही किडनी निकामी झाल्यानं पत्नीनं स्वतःची किडनी देऊन पतीला यमराजाच्या दारातून पुन्हा जीवदान मिळविले असल्याची घटना पोंधवडी इथं घडली। आज ते साळवे दाम्पत्य सुखरूप पुन्हा आपले जीवन जगत आहे। पोंधवडी येथील संजय साळवे हे स्वतःचा टेम्पो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। 3 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे। ते आजारी पडल्यानंतर त्यांची किडनी खराब झाल्याचं निदान डॉक्टरांनी केले। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार करमाळा इथं मोफत डायलिसिस सेंटर सुरू केले असून तिथं साळवे डायलिसिस करिता येत असताना त्यांची संपूर्ण अडचण त्यांनी महेश चिवटे यांना सांगितले। तातडीनं महेश चिवटे यांनी आरोग्य दूत मंगेश चिवटे यांना विषयाचं गांभीर्य सांगून उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मदतीनं संपूर्ण आरोग्य सुविधा पुरवली। दरम्यानच्या काळात संजय साळवे यांची पत्नी रुपाली साळवे यांनी आपली 4 लहान मुले दिराच्या घरी वर्षभर ठेवून अखेरपर्यंत प्रयत्न करून माझ्या पतीला जीवदान मिळवायचा निश्चय केला होता। डॉक्टरांनी संजय साळवे यांना जगण्याची आशा तुम्ही सोडा असं सांगितल्याचं साळवे यांनी सांगितले। यावेळेस आधुनिक सावित्री ठरलेली त्यांची पत्नी रुपाली साळवे हिनं स्वतःची किडनी पतीला देण्याचा निश्चय केला। स्वतःच्या सर्वांच्या विरोधाला डावलून पतीला किडनी देण्याचा निर्णय तिनं घेतला आणि साळवे दाम्पत्य सुखरूप पुन्हा आपले जीवन जगत आहेत।